नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू चॅनल। मार्च महिन्यामधल्या चालू घडामोडीचा हा आपला पहिला व्हिडिओ आहे। यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता। व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल आतापर्यंत सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा। आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 27 फेब्रुवारी। 27 फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस आहे, हा दिवस दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। त्यामुळे पर्याय क्रमांक 2, 27 फेब्रुवारी हे याचं बरोबर उत्तर असेल। हा जो दिवस आहे 27 फेब्रुवारी हा दिवस वा शिरवाडकर किंवा विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस आहे। यांनाच आपण कुसुमाग्रज असं म्हणतो। कुसुमाग्रज देखील याच वा शिरवाडकर यांना म्हटलं जातं। हे एक महाराष्ट्रामधले ज्येष्ठ कवी होते आणि यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान दिलं आहे। तसंच मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम देखील घेतलेले आहेत। यामुळेच यांचा जन्मदिवस आहे 27 फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय आपल्या महाराष्ट्र सरकारने 21 जानेवारी 2013 या दिवशी घेतलेला आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर असेल। हा आहे मराठी भाषा गौरव दिन। अजून एक दिवस आहे, त्या दिवसाचं नाव आहे मराठी भाषा दिन। जर आपल्याला विचारलं की मराठी भाषा दिन कधी असतो, तर मराठी भाषा दिन जो आहे तो दरवर्षी 1 मे या दिवशी साजरा केला जातो। 1965 या वर्षापासून मराठी भाषा दिन आहे 1 मेला आणि मराठी भाषा गौरव दिन आहे 27 फेब्रुवारी या दिवशी। पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे। नेक्स्ट, धर्मा गार्डियन हा भारत व कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात येणारा संयुक्त युद्ध सराव आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जपान। धर्मा गार्डियन हा भारत आणि जपान या 2 देशांचा वार्षिक युद्ध सराव आहे आणि या युद्ध सरावाचं 5वं संस्करण किंवा 5th एडिशन जे आहे ते नुकतंच 2024 या वर्षामध्ये 25 फेब्रुवारीला सुरू झाले आणि 9 मार्च या दिवशी संपणार आहे। याचं आयोजन यावर्षी राजस्थानमध्ये महाजन फील्ड फायरिंग रेंज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 1, जपान हे याचं बरोबर उत्तर असेल। जपान राजधानी आहे टोकियो। सध्या फुमियो किशिदा जपानचे पंतप्रधान आहेत। जपान चलन आहे जापनीज येन। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक NGO दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 27 फेब्रुवारी। 27 फेब्रुवारी हाच दिवस दरवर्षी जगभरात जागतिक NGO दिन म्हणून साजरा केला जातो। गैर सरकारी संघटनांकडून करण्यात आलेल्या महत्त्वाच्या कामांना महत्त्व देण्यासाठी 2014 या वर्षापासून दरवर्षी हा दिवस 27 फेब्रुवारी हा दिवस जागतिक NGO दिन म्हणून साजरा होतो। मनोहर जोशी यांचं नुकतंच वयाच्या कितव्या वर्षी निधन झालेलं आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 86व्या। मनोहर जोशी हे 1995 ते 1999 या कालावधीमध्ये आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत। सोबतच ते 2002 ते 2004 या कालावधीमध्ये लोकसभा अध्यक्ष देखील होते, लोकसभेचे अध्यक्ष होते आणि मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री बनले होते। यांचं नुकतंच वयाच्या 86व्या वर्षी निधन झालेलं आहे। 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नुकताच आयोजित करण्यात आला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कोलंबो। कोलंबो हे श्रीलंकेची राजधानी आणि याच कोलंबोमध्ये 1 ते 3 मार्च 2024 या कालावधीमध्ये या 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हा महोत्सव हरियाणामधील कुरुक्षेत्र विकास मंडळाच्या आर्थिक सहकार्याने आयोजित करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न, आशियाई ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशिप 2024 नुकतीच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संपन्न झाली आहे? चॅम्पियनशिपचं नाव आहे आशियाई ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशिप 2024 आणि ही या चॅम्पियनशिपचं या वर्षी आतापर्यंत हे 43वं संस्करण किंवा 43वं एडिशन होतं। याचं आयोजन नुकतंच नवी दिल्लीमध्ये करण्यात आलेलं आहे 21 ते 26 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर असेल। नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन नॅशनल सायन्स डे म्हणून साजरा केला जातो?
उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 28 फेब्रुवारी. 28 फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारतामध्ये 1986 या वर्षापासून साजरा करण्यास सुरुवात झालेली आहे. का साजरा होतो तर 28 फेब्रुवारी 1928 या दिवशी भारतीय भौतिकवादी सर सी.व्ही. रमन किंवा सर चंद्रशेखर वेंकटरमण यांनी रमन इफेक्टचा शोध लावला होता आणि यामुळेच विज्ञानाच्या फायद्याबद्दल समाजात जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. सी.व्ही. रमन यांचा जन्म कसा झाला होता? यांचा जन्म झालेला आहे 7 नोव्हेंबर 1888 या दिवशी आणि यांचं निधन झालेलं आहे 21 नोव्हेंबर 1970 या दिवशी. यांना फिजिक्स मधला नोबेल पुरस्कार मिळालेला आहे 1930 या वर्षामध्ये आणि यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देखील मिळालेला आहे 1954 या वर्षामध्ये. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक नागरिक सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मार्च. 1 मार्च हा दिवस राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नागरिकांची सुरक्षा व आपत्कालीन तयारी या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 1 मार्च हा दिवस जागतिक नागरिक सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो आणि हा दिवस साजरा करण्याची घोषणा संयुक्त राष्ट्रसंघाकडून 1990 या वर्षामध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाची नुकतीच NSG च्या महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे? NSG म्हणजे नॅशनल सिक्युरिटी गार्ड किंवा मराठीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा रक्षक. हे एक सर्वश्रेष्ठ वर्गातील दहशतवादी विरोधी सुरक्षा दल असून हे दल भारत सरकारच्या गृह मंत्रालयाअंतर्गत काम करतं. या दलाच्या कमांडोनाच ब्लॅक कॅट कमांडो असं देखील म्हटलं जातं. या NSG ची स्थापना जी आहे ती झालेली आहे 16 ऑक्टोबर 1984 या दिवशी. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि नुकतीच 1990 बॅचचे IPS अधिकारी असलेल्या दलजीत सिंग चौधरी यांची या NSG च्या महासंचालक किंवा डायरेक्टर जनरल पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. यापूर्वी हे SSB म्हणजे सशस्त्र सीमा बल या दलाचे महासंचालक होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न, चौथी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे किंवा या खेळाचं आयोजन कुठे करण्यात आलेलं? तर ही स्पर्धा जी आहे ती चौथी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स ही स्पर्धा नुकतीच आसाम गुवाहाटी या ठिकाणी संपन्न झालेली आहे. कधी तर हिचं आयोजन 17 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये करण्यात आलेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये यावर्षी चंदीगड युनिव्हर्सिटीने सर्वाधिक पदक जिंकलेली आहेत. पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर आजचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे सॅफ अंडर 16 महिला चॅम्पियनशिप 2024 चं आयोजन कोणत्या देशात करण्यात आलं आहे? भारत, श्रीलंका. पहिला ऑप्शन आहे भारत, दुसरा श्रीलंका, तिसरा नेपाळ, चौथा बांगलादेश. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.